बाबा ऍक्च्युली अरे वा, तू पण आहेस. चला एकत्र शतपावली करूया. चला. हो, आम्ही शतपावली करायला नाही आलोय तुमच्याकडे. आम्हाला ना तुमच्याशी थोडं बोलायचंय. हा, माझ्याशी माझ्याशी काय बोलायला? हो बाबा, आमचं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. काय ना, ऍक्च्युली उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि उद्याच्या गुरुवारची पूजा केली जाते. आपल्या घरच्या परंपरेनुसार उद्या सासूकडून सुनेला पूजेचं वाण दिलं जातं. हो बरोबर आहे. मग बाबा पारू पण या घरची सून आहे ना, तिचा पण उपवास असणार, मग तिला पण पूजेचं वाण मिळायला पाहिजे ना. हो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, म्हणजे पटतंय मला. पण अहिल्याचं काय, ती यासाठी तयार होईल का? म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलोय मदतीसाठी. हा. पण मी काय मदत करणार आहे ना? काय करणार म्हणजे? तुम्ही तयार करायचे आईला. ए नाही बाबा, हे काम मला नाही होणार. मी नाही आईला तयार करू शकणार. बघ ऐका असं तुम्ही डायरेक्ट असं तोफेच्या तोंडी नका देऊ रे मला. मी आईला नाही समजवू शकणार. नाही सॉरी बाबा, असं काय करताय? हे बघा, तुम्हाला माहितीये ना आई किती रूढी परंपरा पाळणार आहेत, पण मग ते असं का वागतायत ना आम्हाला कळतच नाहीये. आणि काहीही झालं ना तरी उद्या पारूला तिच्या हक्काचं वाण मिळायलाच हवं. अहो, तिचा हक्कच आहे तो. ती या घरची मोठी सून आहे. त्यामुळे आता पारूला हे वाण मिळवून देण्याची जबाबदारी तुमची. ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. मी बोलतो अहिल्याशी. थँक्यू सो मच बाबा. हो बोल. मला नको हा शिकू. आणि काय ग, कुठे चालली आहेस तू? टाइमपास नका करू, बोला ना पटकन. काय काम आहे? कुठे कुठे चालली आहेस वारी? बाहेर चालले, माझं एक काम आहे. नाही जायचं कुठे? का? का म्हणजे काय? अगं, आज आपल्या घरी पूजा आहे ना. कसली पूजा? मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा आहे. ओके, मग मी काय करू? अगं, आज तुझा उपवास आहे ना. माझा उपवास? हो, तुझा उपवास आहे ना आज, म्हणून तुझ्यासाठी सुद्धा वाणाचं सामान आणलंय मी. बहिणी, मी सुद्धा माझ्या सुनेसाठी आणलंय बर का वाणाचं सामान. मी पण या घराच्या परंपरा, कुळाचार पाहून कुळाचार परंपरा पाळते है ना. दिशा, हे घे घे घे, तुझ्यासाठी वाणाचं सामान आहे. हे सगळं तुझ्यासाठी आहे. थांब, हे पण घे. हे काय आहे? अगं, काय करू मी या सामानाचं? मी काय किचन मध्ये काम करते? हे बघा, मला हे कुठलेही असलं खाणेरडं गिफ्ट वगैरे नकोय. आणि माझा आज उपवास नाहीये ना. मला या घरातल्या कोणत्याही पूजेत कुठला इंटरेस्ट आहे. मला बाहेर एक खूप महत्वाचं काम आहे. मी चालली. बाय. दिशा, थांब. हे बघ, तुला उपवास नसेल करायचा तर नको करूस, पण आज प्रियानी 5 सवाष्णींना घरी जेवायला बोलवलंय, त्यासाठी तुला थांबावंच लागेल. अरे यार, सावित्री, सावित्री, आजच्या जेवणाची तयारी झाली आहे ना? हे बघ, आज आपल्या घरून सगळ्या सवाष्णी समाधानाने जेवून बाहेर पडल्या पाहिजेत. काही कमी पडता कामा नये त्यांच्यासाठी. हो मॅडम. प्रिया गेली कुठे पण? अरे, ती देवघरात पूजा करते. पूजा चालू आहे अजून? हो. या. नमस्कार. प्रिया, ह्या तर 4च सवाष्ण बायका आहेत. तू 5 बोलवल्या होत्यास ना? 5वी सवाष्ण कुठे आहे? ती बघा, आलीच. आई, आपल्या 5ही सवाष्ण आलेल्या आहेत.
बाबा काय 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 झालं काय? पारूला वाण द्यायला तयार झालात नाही? हा नाही म्हणजे मी आईला खूप समजायचा प्रयत्न केला पण ती तयारच होत नाही रे. म्हणजे पारूला वाणाचं सामान द्यायला नकारच दिला तिने. म्हणजे मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाहीये. नाही 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 बाबा, असं चालणार नाहीये. आपल्याला ह्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे. प्रिया, तू या घरची सून आहेस, त्यामुळे ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे आता तूच ठरव. बाबा हो, यात मी काय करू शकणार आहे? एक मिनिट प्रिया. उद्या पारूला मान सन्मानाने तूच घरी आणायचंस. मी काय काय बोलताय तुम्ही? मी सांगतो. ये. चल 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 चल. चल. सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणजे झालं. चला. ए पारू, तुझी हिम्मत कशी झाली या घरात परत यायची? तू सवाष्ण म्हणून या घरात का आलीयस? तुझी हिम्मत कशी झाली या घरात परत पाऊल ठेवायची? दामिनी, वहिनी पण दामिनी थांब. हे बघ, आज घरात आपण सवाष्ण बायकांना जेवायला बोलवलंय. मला आजच्या दिवशी इथे तमाशा नकोय. प्रिया, सगळ्या बायकांना घेऊन देवघरात जा पूजेसाठी. हो हो आई, चला.